M1च्या PYQ सिरीजमध्ये सेकंड चॅप्टरचा आज आपण एक क्वेश्चन करतो आहे. हा क्वेश्चन जसा याच्या आधी एक क्वेश्चन आपण केला होता सेम प्रोसेसचा आहे. बघा साइन इन्व्हर्स आपल्याकडे आहे ओके, पण त्याच्या आतमध्ये जी टर्म दिसते त्यावर थोडं फोकस करा. ती टर्म आहे x + y अपॉन √x + √y. आता मी सांगितलं आहे की जेव्हा पण कधी वरती x आणि yचं फंक्शन आहे, खाली पण x yचं फंक्शन असेल, तो क्वेश्चन मोस्ट प्रोबॅबली युलर्स डिडक्शन किंवा युलर्स होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनशी रिलेटेड असेल. म्हणजे काय करायचं आहे, एक्सचा सेम पॉवर बाहेर काढायचा. बघा न्युमरेटरमध्ये एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पण पॉवर 1 आहे. जर मी वरतून एक्स बाहेर काढला तर इथे काय राहिला 1 आणि इथे y/x. सिमिलरली खाली चेक करा, खाली किती आहे, रूट आहे दोन्ही ठिकाणी. तुम्ही √x कॉमन काढला तर इक्वेशनमध्ये काय राहिलं 1 प्लस आणि हा y/xचा पॉवर 1/2. पॉवर 1/2 म्हणजे रूट होते ॲक्च्युली. बघा इथे पॉवर 1 आहे, इथे पॉवर 1/2 आहे. आणि हे पण मी सांगितलं आहे की जेव्हा कधी दोन सारखे नंबर डिवाईडमध्ये असतात त्यांच्या पॉवरचं काय होते सबट्रॅक्शन. सो एक्सचा पॉवर 1 आणि खाली पॉवर किती आहे 1/2 याचं सबट्रॅक्शन. बाकी करायला आपल्याकडे 1 + y/x आणि 1 + √y/x. तर हे आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आता हीच गोष्ट आपण यूज करणार आहे कारण की मी सांगितलं की मोस्ट प्रोबॅबली हे क्वेश्चन कशाचं असू शकतं, युलर्स होमोजिनियस इक्वेशनचा. ओके सॉल्व करूया आता या क्वेश्चनला. जे आपलं क्वेश्चन आहे त्याला मी लिहून घेतो आधी. इट इज नथिंग बट u = साइन इन्व्हर्स ऑफ x + y √x + √y. ठीक आहे. आधी साइन इन्व्हर्स इकडे ट्रान्सफर करायचं तर आपल्याला काय भेटलं, साइन u = x + y √x + √y. जर तुम्ही याला साईड बाय साईड कम्पेअर केलं तर हे का झालं आपलं एक, सपोज दिस इज माय v. हा v का झाला इज अ फंक्शन ऑफ u. ठीक आहे. आणि हे जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला आपण थोडं सिम्प्लिफाय केलं आहे. हे व्हॅल्यू सिम्प्लिफाय कसं केलं तर राईट साईडला लिहिलं आहे. तर v = साइन u = एक्सचा पॉवर किती आहे 1/2. एकमधून अर्धा गेला तर 1/2 राहते आणि बाकी 1 + y/x अपॉन 1 + √y/x. हे आपलं स्टँडर्ड फंक्शन. आता याला सिम्प्लिफाय करून भेटलं असं. आता यामध्ये बघा मी सांगितलं होतं की जेव्हा कधी इथे एक्स कॉमन काढला तर जो एक्सचा पॉवर असेल हा आपलं काय होणार, या फंक्शनची डिग्री होणार. फंक्शनची काय ती डिग्री. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. ठीक आहे. कॉमन काढला तर हायेस्ट पॉवरचा डिग्री झालं सपोज. यासाठी आपण काय करा, तर युलर फंक्शन यूज करायचं. सो बाय युलर्स डिडक्शन कुठल्या डिग्रीसाठी, फॉर डिग्री किती आहे तुमची 1/2. तर डिग्री आधी तर 1/2 इथे मी 1/2 लिहितो, पण जनरल केसमध्ये युलर डिडक्शन काय असते, x × ∂u/∂x + y × ∂u/∂y + z × ∂u/∂z = डिग्री. हा जो तुमचा n टाइम्स f(u) राहते. f(u) म्हणा किंवा निश्चित ऑलरेडी f(u) म्हणा किंवा φ(u) म्हणा, जे असेल ते तुमचं पहिलं डिडक्शन असेल. आणि याला डिवाइड बाय काय असतो, याचा डेरिव्हेटिव्ह f'(u). ठीक आहे. हे आपलं युलरचं फर्स्ट डिडक्शन. ओके. आता फर्स्ट डिडक्शन यूज करूया आपण. बघा हेच आपल्याला पाहिजे होतं. एक्स आहे, वाय आहे आणि झेड आहे. आता एकदा जर फर्स्ट डिडक्शन आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला काय मिळेल, हा एक्स याला लेफ्ट हँड साईडला सॉल्व नाही करायचा असतो. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, y × ∂u/∂y + z × ∂u/∂z. तर n म्हणजे डिग्री काढली आपण, ती किती आहे 1/2. फंक्शन काय आहे तुमचं, बघा यूचं फंक्शन इथे आपण दिलं यूचं फंक्शन. दिस इज युअर फंक्शन काय तो f(u) काय साइन u. ठीक आहे. तर तुमची जवळ तुमचं साइन u आणि खाली साईनचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय होते कॉस u. बेसिकली आपल्याला काय भेटलं 1/2 साइन u × कॉस u काय होते tan u भेटला. ओके डन. ही कशाची व्हॅल्यू आहे, x ∂u/∂x y × ∂u/∂y z × ∂u/∂z. हे आपल्याला भेटलं, पण आपल्याला फर्स्ट डिडक्शन नाही पाहिजे.
आपल्याला पाहिजे सेकंड डिडक्शन. का बरं सेकंड डिडक्शन? तर आपल्या क्वेश्चनमध्येच म्हटलं आपल्याला की आपल्याला काय पाहिजे, एक्स स्क्वेअर पाहिजे, सेकंड डेरिव्हेटिव्ह पाहिजे, 2xy पाहिजे, सेकंड डेरिव्हेटिव्ह पाहिजे, वाय स्क्वेअर पाहिजे, सेकंड डेरिव्हेटिव्ह. बेसिकली आपल्याला काय पाहिजे, सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आपण तोच यूज करू. सो फर्स्ट डिडक्शन काम बनलं नाही. नाव बाय युलर्स डिडक्शन नंबर 2. डिडक्शन 2. तर क्वेश्चन पाहून आपल्याला समजते डिडक्शन काय करायचं, कारण की क्वेश्चनमध्ये काय जनरल युरल डिडक्शन असं राहतं, एक्स स्क्वेअर डो स्क्वेअर यू बाय डो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू बाय डो वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू बाय डो झेड स्क्वेअर इक्वल्स टू आता नवीन फंक्शन जी ऑफ यू आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह इन -1. आता हा नवीन जी ऑफ यू कुठे आहे, तर आधी जे आपण फंक्शनमध्ये होमोजियस भेटलं होतं ते एफ ऑफ यू झालं, त्या फंक्शनचं काम सॉल्व केलं आपल्याला हे भेटलं. आता हा झाला आपला नवीन जी ऑफ यू. ठीक आहे, आता फक्त करायचं काय, व्हॅल्यूज पुट करायच्या आणि परत झालं एवढं व्हॅल्यू प्रूव्ह केली की आपला आन्सर आलेला आहे. व्हॅल्यू इथं सॉल्व करूया. सो एक्स स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू बाय डो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू बाय डो वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इंटू डो स्क्वेअर यू बाय डो झेड स्क्वेअर. आता जी ऑफ यू किती काढला आहे आपण, तो आहे 1/2 इंटू टॅन यू. जी डॅश यू काय होते, टॅनचंच डेरिव्हेटिव्ह. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, सेक्स स्क्वेअर यू आणि -1. तर सेक्स स्क्वेअर यू -1 काय असते, आणि सॉरी प्लीज टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, पण या 1/2चा डेरिव्हेटिव्ह सॉरी कॉन्स्टंट तो बाहेर. ओके, आता व्यवस्थित सिम्प्लिफाय करू. मी राईट हँड साईडला सॉल्व करणार इथे. सो याला क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो आपण. सो 1/2 हा झाला टॅन यू असाच आहे. ठीक आहे, आता आपल्या क्वेश्चनच्या सोल्युशनमध्ये एकदा बघा, त्यानुसार सॉल्व करा. आपल्या क्वेश्चनमध्ये साईन आला आहे, कॉस आहे, कॉसचा किंवा म्हणजे टॅन कुठेच नाही, तर टॅन लिहिण्याच्या ठिकाणी मी टॅनच्या ठिकाणी काय लिहिणार, साईन बाय कॉस. सिम्पल रिझन काय, कारण की क्वेश्चनमध्ये माझ्या टॅनचं कुठलं सोल्युशन दिलेलं नाही. पहिल्या लिहिणार मी साईन यू बाय कॉस यू, आणि इथे पण सेक्स स्क्वेअरला काय लिहिणार 1/2 टाइम्स कॉस स्क्वेअर यू -1. इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय जर आपण सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लाय करून काय भेटला, हा 1/2 असाच आहे इंटू साईन यू बाय कॉस यू. परत सांगतो आता मी टॅन यू देऊ शकतो, पण आपल्या सोल्युशनमध्ये टॅनची कुठेही व्हॅल्यू नाही, साईन किंवा कॉस आहे, म्हणजे असंच ठेवलं आहे. ठीक आहे, आता हा 1 याला क्रॉस मल्टिप्लाय करा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर यू आणि खाली करायला डिवाइड बाय कॉस स्क्वेअर यू. बघा किती सिम्पल आहे. सो 1/2 असाच राहिला. ठीक आहे, सॉरी 2 पुढे 2 कॉस स्क्वेअर यू 1/2 असा राहिला. त्याला मल्टिप्लायला काय आलं खाली आणखी 2 कॉस स्क्वेअर यू आणि इथला कॉस 1 आणखी कॉस यू. या साईन यूला मी असंच ठेवतो. तर आपल्याकडे जे आहे ते 1 - 2 कॉस स्क्वेअर यू आहे. जर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला वाटत असेल तर 2 कॉस स्क्वेअर थिटा -1 इक्वल्स टू असते कॉस 2 थिटा. पण प्रॉब्लेम काय, 1 पहिले आला आणि कॉस समोर आला. यातून जर मी मायनस कॉमन काढला किंवा मायनस समोर लावला तर हा झाला -2 कॉस स्क्वेअर थिटा. आता हा +1 इथे मायनस लागला तर इथे पण मायनस लागेल. सो -cos 2 थिटा होते. म्हणजे इथे काय झालं -cos ऑफ 2u. जर आता सिम्प्लिफाय करून फक्त मल्टिप्लाय करा. सो 1/2 इंटू 2 हा 2 आणि हा 2 किती झाला 1/4. खाली काय कॉस स्क्वेअर इंटू कॉस, हा झाला कॉसचा क्यूब. वरती साईन आणि कॉस तसाच आहे. सो हा झाला साईन यू इंटू कॉस 2u. याच्यासमोर मायनस आहे तर समोर का साईन येईल आणखी मायनस साईन आली. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर बेसिकली आपण काय प्रूव्ह केलेलं आता बघा, जे आपलं इक्वेशन होतं एक्स स्क्वेअर डो स्क्वेअर यू अपॉन डो एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स xy डो स्क्वेअर यू बाय डो एक्स डो वाय प्लस वाय स्क्वेअर डो स्क्वेअर यू अपॉन डो वाय स्क्वेअर इक्वल्स टू मायनस साइन यू इंटू कॉस 2u
डिवायडेड बाय 4 टाइम्स कॉस क्यूब यू. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, हेच आपण प्रूव्ह केलं आहे. एकदा बघू दे, युलरचं सेकंड फॉर्म बरोबर लिहिलं आहे का? नाही, झेडच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. झेडच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे चुकीचं आहे. सॉरी अबाउट दॅट, चुकीचं लिहिलं आहे की ह्या एक्स वायच्या फॉर्ममध्ये आहे. जर एक्स वायच्या फॉर्ममध्ये आपण याला लिहिलं 2 टाइम्स एक्स वाय डाव स्क्वेअर यू डाव एक्स डॉट प्लस वाय स्क्वेअर डाव स्क्वेअर यू डाव वाय स्क्वेअर. सेम करेक्शन खाली पण है. कभी कभी भावना में बह जाता हूँ मैं, तो भावना को समझ लो. ठीक है, क्वेश्चन सॉल्व करता करता समझ में चुका होता तसं आहे. सो आहे 2 टाइम्स एक्स वाय डाव स्क्वेअर यू डाव एक्स डाव. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो इन्सेट दॅट हेन्स प्रूव्ह.